आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 57वा स्मृतिदिन आहे। त्या स्मृतिदिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील व सातारा शहरातील सर्व सामाजिक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहेत आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज अभिवादन सामूहिक करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचे मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय अण्णा वायदंडे साहेब आहेत। आमच्या रिपब्लिकन पक्षाचे सहकार आघाडीचे 10 राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सय्यद साहेब आहेत। तसेच बहुजन क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सत्यवाजी कमाने आहेत। आमचे खवळे सर आहेत, बाबर साहेब आहेत, आमचा राम आहे आणि आमचे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेशजी खंचोडे आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। तसेच सातारा नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय गोरे साहेब तेही येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्रपणे अभिवादन करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यामधले मातंग समाजाचे जे काही कार्यकर्ते आहेत, ज्या काही संघटना आहेत, त्या आज या ठिकाणी उपस्थित राहून आज आज या ठिकाणी अण्णाभाऊंना अभिवादन करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी मातंग समाजाचे आमचे प्रमुख नेते ज्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रथम पुतळा बसवण्यात आला ते आमचे माजी नगरसेवक अमर गायकवाड आणि त्यानंतर आता हा नवीन पुतळा उमेश चव्हाण आले, आमचे दलित महासंघाचे नेते उमेश चव्हाणजी या ठिकाणी आता उपस्थित राहिले। ते या ठिकाणी आज अभिवादन करण्याकरता आलेले आणि हा संपूर्ण आकृतीचा पुतळा हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफाडे यांच्या धडपडीमुळं आणि यांच्या ह्या प्रयत्नातून या ठिकाणी हा पुतळा आता 2 महिन्यापूर्वीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातनं याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि आज अण्णाभाऊ साठेचे परंपरा चालत आलेल्या समितीच्या माध्यमातून आज आम्ही अण्णाभाऊ साठे जयंतीचे आज अध्यक्ष या ठिकाणी थोड्या वेळानं निवडणार आहोत आणि येणाऱ्या ह्या जयंतीला एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं रूप देऊन अण्णाभाऊंची एक चांगल्या पद्धतीनं जयंती यावर्षी आम्ही सर्व मातंग बांधव या जिल्ह्यातले एकत्रित येऊन साजरी करणार आहोत आणि त्याकरता आता थोड्या वेळानं आम्ही सर्किट हाऊस येथे जाऊन कार्यकारिणी समितीची घोषित करणार आहोत। त्याकरता आमच्या मातंग बांधवाचे सर्व लोक आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्व जिल्ह्याच्या मातंगांच्या वतीनं आम्ही सर्व आज या ठिकाणी अभिवादन करण्यास आलो आणि त्यांना कोटी कोटी अभिवादन करून आज आम्ही वाटचाल करतो। आज अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या स्मृतिदिनानिमित्त आज आमचे मान्यवर सातारा जिल्ह्यातील लोक इथे जमलेले आहेत। या सगळ्यांच्या वतीनं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे मला जे सहकार विभागाचं जे आघाडीचं पद दिलेलं आहे त्यानुसार मी सगळ्या लोकांना सोबत घेऊन मी विनम्र अभिवादन केलेलं आहे। आज तमाम महाराष्ट्र आणि भारता म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण ज्यांनी आटकेपार झेंडा लावला साहित्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी रशियामध्ये जाऊन पोवाडा गायला ते लोकसाहित्यिक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन आहे। त्या स्मृतिदिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये
आम्ही आज अण्णाभाऊंना अभिवादन केलेलं आहे. अण्णाभाऊंच्या कार्यासंदर्भामध्ये आज विशेष करून राज्य शासन असेल आणि अण्णाभाऊंचे अनुयायी असतील हे मोठ्या प्रमाणावरती आज अण्णाभाऊंना अभिवादन करताना आपल्याला दिसतात. कारण ते बघितलं तर अण्णाभाऊंचं साहित्य हे परखड साहित्य आहे. इथला स्त्रीमुक्तीचा लढा असेल, अण्णाभाऊंनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते साहित्य खरोखरच वास्तववादी साहित्य आहे आणि ते साहित्य इथल्या तमाम मातंग समाज असेल आणि इथल्या बहुजनवादी सर्व लोकांना अतिशय प्रेरणादायी आहे. त्यामुळं अण्णाभाऊंचा जो विचार आहे तो विचार इथं टिकवण्यासाठी, अण्णाभाऊंना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आम्ही उपस्थित आहोत.